नमस्कार, गुड मॉर्निंग. मी ऋतुषा कदम. 7 सलाम या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. राज्यासह देश विदेशातील घडामोडींचा वेगवान स्वरूपात आढावा घेणार आहोत आणि काही महत्त्वाचे अपडेट सविस्तर पाहणार आहोत. मात्र त्यापूर्वी एक नजर हेडलाईन्सवर. बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा आज होणार शुभारंभ. कण्हेरीतील हनुमान मंदिरात श्रीफळ वाढवून करणार प्रचाराला सुरुवात. दत्तात्रय भरणे, अदिती तटकरे यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते पदाधिकारी उपस्थित राहणार. अजितदादा यांच्याकडे पाहून प्रचाराला जाणार. राष्ट्रवादीनं प्रचाराला बोलावलं नाही तरी जाणार. बारामती पोटनिवडणुकीच्या प्रचाराबाबत रोहित पवार यांची भूमिका. नाशिकच्या आयटी कंपनी प्रकरणामध्ये 6 आरोपींचे मोबाईल फोन जप्त. फॉरेन्सिक टीमकडून तपास सुरू. पीडित संशयित आरोपींचे चॅटिंग तपासणार असल्याची माहिती. अशोक खरात याला उद्या नाशिक सत्र न्यायालयामध्ये हजर करणार. एसआयटी आणि ईडीकडून तपासात गती. ईडी खरातच्या काही प्रॉपर्टीला नोटीस बजावण्याची शक्यता. अशोक खरात प्रकरणामध्ये सरकारकडे महत्त्वाचे पुरावे. 3 महत्त्वाच्या नेत्यांच्या फोटोवर फुली मारल्याची माहिती. खरात आयुष्यभर जेलमध्ये राहील इतके पुरावे असल्याचं वरिष्ठ नेत्यांचं मत. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना हृदयविकाराचा झटका. मुंबईमधील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू. प्रकृती स्थिर असल्याची माहिती. भिवंडीत मुंबई वडोदरा महामार्गावर 4 चाकी आणि 2 दुचाकींचा भीषण अपघात. एका 52 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, 2 जखमी. भिवंडीत भीषण अपघात आणि आगीत 2 गोदामं जळून खाक. लाखो रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. आज राज्यात तुरळक ठिकाणी अंशतः ढगाळ हवामानासह उकाडा कायम राहण्याची शक्यता. हवामान विभागाचा अंदाज.